तर शंभूराज देसाई बोलतायत, बघूयात। मग असं काहीतरी अर्वाच्य भाषा वापरायची, खालच्या तराची भाषा वापरायची आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं। पण लोकांनी सुद्धा ना संजय राऊतांना गांभीर्याने घ्यायचं आता बंद केले। त्यामुळे त्यांना बोलणं लकलाभ होऊ द्यात। आम्ही लोकांचं काम करत राहू आणि लोक जनता महाराष्ट्रातली शिवसेना म्हणून आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलेला आहे। रायगडवर जी वाघा कुत्र्याची जी समाधी आहे त्यावर वाद जे आहे ते प्रतिवाद पाहायला मिळते। एकीकडे संभाजीराजे म्हणतात की ती समाधी काढली पाहिजे, तर दुसरीकडे संभाजी भिडे यांनी मात्र त्या स्मारक जो कुत्र्याचं स्मारक आहे किंवा समाधी आहे तिथं समर्थन केलं। हे बघा, रायगड हे संरक्षित स्मारक आहे आणि संरक्षित स्मारक असताना त्या बाबतीतले सगळे निर्णय हे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, पुरातत्व विभाग हा या ठिकाणी घेत असतो। जुने अभिलेख काय आहेत, या किल्ल्याचा पूर्व इतिहास पुरातत्व विभागाकडे त्याचे काय काय लेखे उपलब्ध आहेत, या सगळ्या गोष्टी पुरातत्व विभाग तपासेल आणि त्या अनुषंगाने त्यांचा जेव्हा अहवाल राज्य सरकारकडे येईल त्यानंतर राज्य सरकार योग्य भूमिका घेईल। आता याच्यावरती वाद उत्पन्न करणं किंवा वाद उपस्थित करणं योग्य नाही। ज्या संरक्षित स्मारकांच्या संदर्भातला निर्णय घेण्याची ज्या अथॉरिटीला अधिकार आहेत ते पुरातत्व विभाग आहे, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, त्यांच्याकडचा अहवाल येऊ द्यात, त्यांच्याकडचा अभिप्राय येऊ द्यात, मग याच्यावरती निर्णय घेऊ। दिशा सालील मृत्यू प्रकरणाची पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे। त्यामध्ये लैंगिक अत्याचार झाले नाही, परंतु तिच्या शरीराला इजा जे आहे, फ्रॅक्चर जे आहे ते असल्याची माहिती समोर आली। काय आहे, काल याच्या बाबतीत मी विस्तृत निवेदन सभागृहामध्ये केलेलं आहे। माननीय राज्यमंत्री गृह विभागाचे हे परिषद सभागृहामध्ये होते, त्यामुळे मला विधानसभेमध्ये हा प्रश्न जेव्हा अचानक उपस्थित झाला, अनेक सन्मान्य सदस्यांनी विधानसभेमध्ये दिशा सालियनच्या वडिलांनी परवा दिवशी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केलेली आहे आणि हा मुद्दा हाऊसमध्ये आल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी शासनाने या बाबतीत नोंद घ्यावी अशा पद्धतीचे निर्देश दिल्यावर केवळ मीच सभागृहामध्ये म्हणजे 2-3 मंत्री आम्ही होतो। मग त्या ठिकाणी मला भूमिका ही जी काही रेकॉर्डवर आहे ती सांगावी लागली की SIT पथक हे दिशा सालियन केसचा तपास करतंय। त्यावेळी काही लोकांनी म्हणले ती आत्महत्या आहे, काही लोकांनी सांगितलं की तिचा खून झालेला आहे, तिच्यावर अत्याचार करून खून झालेला आहे आणि म्हणून SIT अजून ओपन आहे। ती SIT चौकशी क्लोज रिपोर्ट झालेला नाही आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आज व्हिक्टिम म्हणजे ज्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या मुलीच्या थेट वडिलांनी त्याला आता ह्या 3-4 वर्षामध्ये काय माहिती इनपुट त्याला मिळालं असेल, त्याला काय माहिती आली असेल किंवा त्याला कोणीतरी सांगितलं असेल आणि एक पिता वडील जेव्हा आपल्या दिवंगत मुलीसाठी न्याय मागतो, पोलीस आयुक्तांकडे जातो, पोलीस आयुक्तांकडे आपलं गाऱ्हाणं मांडतो, आपली तक्रार देतो, तेव्हा सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे की जे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, जे त्यांनी तक्रार केलेली आहे ती ते SIT कडे द्यायची। SITचे वरिष्ठ अधिकारी तपासून बघतील, आवश्यकता पडली जेणे कोणी पोस्टमॉर्टम केलंय त्या अधिकाऱ्याने SIT बोलवेल चौकशीला। कारण शेवटी बघा, एखादा मृत्यू झाला, अनैसर्गिक मृत्यू झाला आणि थेट आई वडील पिता पती पत्नी भाऊ बहीण असं थेट जर कोणी नात्यातल्यानी तक्रार केली तर ती तक्रार अशी सहजासहजी कुणालाही डावलता येणार नाही। त्या तक्रारीची डीप चौकशी, सखोल चौकशी करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणे सरकार SIT कडे ते सगळं पाठवेल। संतोष देशमुख प्रकरणामध्ये आहे ते कुठेतरी त्या आरोपींनी आता कबुली दिलेली पाहायला मिळते, कुठेतरी कबुली लवकर दिली असं म्हणायचं नाही। संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा तिथं वरिष्ठ IPS अधिकारी सगळी चौकशी करतायत आणि पहिल्या दिवशी सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की एक आरोपी संतोष देशमुख खून प्रकरणातला शोधून काढला जाईल। प्रत्येक अँगलनं त्या खुनाच्या तपासाची यंत्रणा काम करेल आणि वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना ह्या सगळ्या प्रकरणात मॉनिटरिंग करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत।